फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पंचायत समिती सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं. त्या बैठकीचं आयोजन कसं आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिल रोजी पाथरी शहरामध्ये साजरी होणार आहे. त्या संबंधाने आज शांतता कमिटीची मीटिंग पंचायत समिती पाथरी या ठिकाणी आयोजित केली होती. मीटिंगकरिता प्रमुख उपस्थिती आदरणीय श्री दीपक कुमार वाघमारे साहेब, SDPO शेलू, तसेच नगराध्यक्ष आशिफ भैया खान हे उपस्थित होते. आजच्या मीटिंगला मंडळाचे आयोजक, शांतता कमिटीचे सदस्य, सर्व गावातील पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्या सर्वांना आम्ही आज सूचना केलेल्या आहेत की मिरवणूक जी आहे ती शांततेत आपल्याला पूर्ण करायची आहे. मिरवणुकीमध्ये कोणीही डीजेचा वापर करणार नाही. कोणी डीजेचा वापर केला तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल, याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. सोबतच मिरवणुकीचा जे मार्ग आहे ते गौतम नगरहून शेलू कॉर्नर, तिथून सेंट्रल नाका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी ती संपणार आहे. दुसरी जी मिरवणूक आहे ती भीमनगर, शेलू कॉर्नर, सेंट्रल नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी ती संपन्न होणार आहे. त्याचं टायमिंग हे 1700 वाजता सुरू होऊन 2200 वाजेपर्यंत ही मिरवणूक निघणार आहे. पोलीस बंदोबस्त कसा राहिला? पोलीस बंदोबस्त आदरणीय श्री रवींद्रसिंह परदेशी सर, पोलीस अधीक्षक परभणी, आदरणीय श्री सूरज गुंजाळ सर, अपर पोलीस अधीक्षक परभणी यांनी पाथरीकरिता भरपूर मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेलं आहे. आदरणीय श्री दीपक कुमार वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे. आणि मिरवणुकीमध्ये जर कोणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत. आणि या अगोदर ज्यांनी व्यत्यय आणलेला आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. जयंतीनिमित्त तरुणांना काय आवाहन करणार? जयंतीनिमित्त मी तरुणांना हेच आवाहन करेल की मिरवणुकीमध्ये कोणी दारू पिऊन व्यत्यय आणू नये, मिरवणुकीला गालबोट कोणी लावू नये. तसेच ठरवून दिलेल्या वेळेतच आपल्याला मिरवणूक पूर्ण करायची आहे व ठरवून दिलेल्या रूटनं ती आपल्याला मिरवणूक पूर्ण करण्याची आहे.